बाबा आहेत 80 वर्षाचे आणि बाबांचे ज्या मिसेस आहेत, ज्या आजीबाई, त्या 4 महिने झाले अंथरुणामध्ये पडून आहेत. त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. बाबांचा एकुलता एक मुलगा साप चावून मेलेला आहे. बाबांना आता कुठलाच आधार नाही मित्रांनो. आम्ही 2 वेळा बाबांची भेट ऑलरेडी घेतलेली आहे. आज 3री वेळ आहे की आम्ही बाबांना मदत घेऊन आलेलो आहे, बाबांच्या भेटीला आलेलो आहे. 2 वेळा बाबांना आम्ही खूप किराणा दिलेला आहे. तो अजून पण बाबाकडे आहे म्हणतात. उरलेला आहे ना बाबा? आहे. हां, तर बाबाकडे किराणा आहे म्हणले, त्याच्यामुळे आम्ही त्यांना किराणा पण आणलेला नाही आहे. म्हटलं आता बाबांना खूप सारी अशी जेवढी तुम्ही केलेली मदत आहे तेवढी अख्खी मदत मी घेऊन आलेलो आहे जशीच्या तशी. म्हटलं आता पैसेच द्यायचे. मागच्या वेळेस पण थोडे पैसे दिले होते, पण आता म्हटलं सगळेच पैसे देऊन द्यायचे, कारण किराणा आहे त्यांच्याकडे. कारण बाकी पण गरजा असतात माणसांना. कपडे वगैरे दिले होते बाबांना, आपण व्हिडिओ बघितलेलाच आहे मित्रांनो. चप्पल दिली होती. तर सांगायचा मुद्दा एवढाच की जे व्हिडिओ बनवलेला होता मी त्यामध्ये स्कॅनर दिलेलं होतं की मित्रांनो आपण मदत करा. बाबांची परिस्थिती खूपच वाईट आहे. 80 वर्षाचे बाबा आहेत, यांचा मुलगा गेला, यांना आधार नाही. तर मित्रांनो आपण खूप मदत केलेली आहे. आज माझ्याकडे मदत आलेली आहे 4511 रुपये. 4400च काहीतरी होते. 4511 रुपये मी आता घेऊन आलेलो आहे. थोडे एक्स्ट्रा आणले माझ्याकडून पण. तर मित्रांनो आपले खूप खूप आभार. मी 10 रुपयापासून मदत करण्याचं सांगितलं होतं की 1-2 रुपयापासून जेवढी होईल तेवढी शक्य आपल्याकडून मदत करा. तर आपण मदत केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. हे मी मदत बाबांना देतो आता. हे बघू शकता तुम्ही, हे सगळे पैसे मी बाबांना मदतीसाठी आणलेले आहे. आणि एकाने जे आहेत, एका दादांनी 1 रुपयासुद्धा पाठवलेला आहे. तर असं नाही म्हणले पाहिजे की ते दिला नाही म्हणून. तर दादा खूप खूप आभार आपले पण. असं नाही आहे 1 रुपया दिला आपण, तसं म्हणायचा उद्देश नाही माझा. कारण आजच्या काळामध्ये कोणी कोणाला 1 रुपयासुद्धा देत नाही, आणि तुम्ही 1 रुपया दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. माझं सांगायचा उद्देश कमीपणा नाही आहे. सांगायचं मदत तात्पर्य एवढंच की आपल्याकडून शक्य झाला 1 रुपया म्हणून आपण मदत केली, म्हणजे अजूनही माणुसकी जिवंत आहे हे दिसून येते. तर दादा हा आपला 1 रुपयासुद्धा आणला, जेणेकरून आपल्याला वाटायला नको की यांनी 4510 रुपये दिले आणि माझा रुपया दिला नाही. हा आपला 1 रुपयासुद्धा आणलेला आहे. मित्रांनो तुम्ही खूप विश्वास दाखवला माझ्यावर, त्याच्यामुळे आपले खूप खूप आभार. आपला एकूण 1 रुपया बाबांपर्यंत मी घेऊन आलेलो आहे आणि ही मदत बाबांपर्यंत देतो. 4511 रुपये माझ्यापर्यंत आता लोक मदत आली. ही मदत मी इथं बाबांना देतो आहे मित्रांनो. हे बघा, घ्या बाबा, ही मदत दिली मी बाबांना. खूप खूप आभार मित्रांनो आपले. आपण अशी मदत केली, अशी सगळ्यांना मदत करत राहा. ते ठीक आहे, काही लोक कमेंट पण करतात, हे लोक खातात, असेच मदतीचे हे करतात. तर मित्रांनो सगळे लोक सारखे नसतात, ते पण एक आहे. तर परत एकदा आपण विश्वास दाखवला त्याबद्दल आभार. कारण मी निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देत नाही. आपल्याला माहीत आहे आपण चांगले काम करत आहोत, त्यामुळे दुसऱ्यांकडे वाईट कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही, हे मला माहीत आहे. कारण 100 लोकांनी मला छान कमेंट दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे की आपण छान काम करता, आणि 2च लोक निगेटिव्ह कमेंट करता. काही पैसे खातात, विनाकारण स्कॅनर टाकतात, यांनाच पैशाची हे असते. तर असू द्या, आपलं पण बरोबर आहे. कारण बरेच ठिकाणी आता फ्रॉड होत असतात, हे मी समजू शकतो. पण मला माहीत आहे मी चांगलं काम करतो, त्याबद्दल मी काही वाईट वाटून घेत नाही. चला परत एकदा आभार आपले. आपण पैसे दिले बाबांना, मी ती मदत दिली. चला बाबा जाऊ का आता? आता ही सांभाळून ठेवा आणि जसे जसे लागले तसे वापरा. हां चला, धन्यवाद मित्रांनो आपले. किराणा संपत आला. चालेल चालेल, अजून आहे ना किराणा? हा आहे. बरं बरं, चालते चालते, तसं करा मग. आजींची काळजी घ्या आता. आता तुम्ही कधी येता कधी नाही, त्याचं काही संपल्यानंतर मी किराणा आणताय. हां चालते. तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर पण नाही काही? हां, अकाउंट पण नाही मित्रांनो. बाबांकडे ना बँकेचं अकाउंट आहे कुठलं, आणि ना मोबाईल आहे की आपण यांना मदत करायला. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत आणि अकाउंटमध्ये पैसे पण नाही टाकू शकत. त्याच्यामुळे मी स्कॅनर दिलं होतं. पण आपण त्या जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद परत एकदा. चला तर मग येऊ का बाबा? हा या. चला मग.